श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम. तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ. बघा मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण औदुंबर वृक्षाची माहिती आणली आहे आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे औदुंबर वृक्ष अतिशय पवित्र आणि महान शक्तिकारक वृक्ष आहे. ह्या वृक्षातून आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळत असते आणि एक सात्विक म्हणतात ना, पॉझिटिव्ह ऊर्जा मिळत असते आणि सात्विकता मिळत असते. तर ह्या वृक्षाचं महत्त्व काय आहे? ह्या वृक्षाला आपण रोज 11 माळा प्रदक्षिणा करावं. त्यातल्या त्या चित्रा नक्षत्रापासून जर आपण याला प्रदक्षिणा करायला संकल्पित प्रदक्षिणा करण्यास सुरुवात केली, तर आपल्याला म्हणजे आपण जे काही संकल्प केलाय, ज्या कामासाठी केलंय, तर ते काम आपलं अवश्य होत असतं. आता त्याची माहिती पुढे आपण सगळी घेणार आहे. ते काय करायचं, कशा औदुंबर प्रदक्षिणा करायच्या, किती करायच्या, कुठल्या कामासाठी करायच्या आणि शिवाय कुठल्या प्रदक्षिणा केल्याने काय पुण्य मिळतं, हे सगळं आपण बघणार आहे. तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करू. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथ आपण वाचलेला असेल, त्याच्यामध्ये औदुंबराचं अतिशय महत्त्व दिलेलं आहे. त्यानंतर पिंपळाचं पण दिलेलं आहे, परंतु औदुंबराच्या आजच्या व्हिडिओत आहे पिंपळाचं तुम्हाला त्याच्यासाठी एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर औदुंबराच्या वृक्षाचं त्यांनी महत्त्व सांगितलेलं आहे. तर औदुंबरा जे आहे, आपल्या प्रत्येक केंद्रामध्ये औदुंबर झाड अवश्य असतं बघा. औदुंबर आणि आरतीच्या अगोदर किंवा आपण केंद्रात गेल्यानंतर सर्वात पहिले आपण औदुंबर प्रदक्षिणा करतो किंवा नाही झाल्या अगोदर तर नंतर तरी करतो. तर ह्याचं कारण काय आहे? आता तुम्हाला असं वाटतं केंद्राचा नियम आहे हा. केंद्रात गेले की त्या महाराजांच्या दर्शनाच्या अगोदर औदुंबर प्रदक्षिणा करायच्या असतात. हे तुम्हाला असं वाटतं केंद्रात नियम आहे. तो नियम का आहे? तर केंद्राचा नियम असा आहे की जेव्हा आपण केंद्रात जातो, तर पहिले हात-पाय धुतो आणि नंतर डायरेक्ट औदुंबराकडे जातो. औदुंबराकडे गेले की औदुंबराला 11 प्रदक्षिणा करतो आणि नंतर मग आपण केंद्रात येतो. आता औदुंबराला 11 प्रदक्षिणा कशा करायच्या? बघा, आता कधी-कधी आम्ही बघत असतो. आता केंद्रामध्ये येतात काही-काही, तर माझं लक्ष असलं तर मी सांगतच असते. तसं पण तुम्हाला माहिती असेल तर ठीक आहे, नसेल माहिती तर तुम्हाला यातून माहिती मिळेल. तर कसं असतं बघा, औदुंबराला आपण 11 किंवा 108 प्रदक्षिणा करू शकतो. म्हणजे तसं किती पण करू शकतो. परंतु एक काही संकल्प असतो, काही आपण म्हणतो ना, एक पण दवाखान्यात गेलं तर एखाद्या आजारासाठी आपल्याला किती सलाईन घ्यायच्या, तर हे त्यांची एक स्पेशल ट्रीटमेंट असते किंवा डोस म्हणता येईल त्याला. तेवढा डोस घ्यावा लागतो, तेव्हा ते आपल्याला बरं वाटत असतं. तसंच औदुंबराचे प्रत्येक सेवेसाठी एक म्हणजे प्रदक्षिणा करण्याचं एक वेगळं हे आहे. म्हणजे काही सेवेला 11 प्रदक्षिणा केल्या तरी कामं होतं. काही सेवेला 108 प्रदक्षिणा कराव्या लागतात. तर हे आहे. त्यातल्या त्या चित्रा नक्षत्रापासून जर आपण केलं तर आपलं काम होतं. आता तुम्ही म्हणाल चित्रा नक्षत्र का? तर चित्रा नक्षत्र हे श्रीपाद श्री वल्लभांचा जन्म नक्षत्र आहे आणि त्यातल्या त्यात आणखी शुक्रवार हा त्यांचा जन्मवार आहे. तर असं जर शुक्रवार आणि चित्रा नक्षत्र आलं तर तो अतिशय म्हणजे दुग्ध शर्करा योग समजून त्या दिवशी जर आपल्याला असं काही संकल्पित कशासाठी जर सेवा करायची असेल औदुंबराची, तर आपण त्या दिवसापासून करायचं. बघा, बरेच जणांचं एक म्हणणं असतं की औदुंबराच्या झाडाखाली दत्त महाराजांचा वास असतो असं म्हणतात. म्हणून अ, असं पण आता दत्त महाराज म्हणजे औदुंबराच्या वृक्षाखाली श्रीपाद श्री वल्लभांचा वास असतो आणि श्रीपाद श्री वल्लभ हे दत्त महाराजांचा अवतार आहे. म्हणून लोकं म्हणजे जुने लोकं म्हणतात की औदुंबर वृक्षाखाली दत्त महाराजांचा वास आहे. तर बरोबर आहे. तर मग आता आपण जेव्हा औदुंबराला प्रदक्षिणा करतो, तर तेव्हा कुठला मंत्र बोलायचा? जेव्हा आपण औदुंबराला प्रदक्षिणा करतो, तेव्हा आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र म्हणत प्रदक्षिणा करायची असते. आणि प्रदक्षिणा करताना बघा काय करायचं, आपण जेव्हा प्रदक्षिणा करतो ना, डायरेक्ट असं गोल-गोल नाही फिरायचं. एक प्रदक्षिणा केलं की एक क्षण उभा राहून नमस्कार करायचा. मग दुसरी प्रदक्षिणा करायची. परत दुसरी प्रदक्षिणा झाली का एक क्षण उभा राहून नमस्कार करायचा. असं करत आपल्याला प्रदक्षिणा करायच्या असतात. 1, 51, 108 असं. परंतु काय होतं, आपल्याला घाई असते. आपण जेव्हा सुरू केले का गरागर, गरागर, गरागर प्रदक्षिणा करायला सुरुवात करतो. मग तुम्ही जेव्हा औदुंबराला असेल किंवा कुठल्याही मंदिरात असेल, तुम्ही जर एखाद्या देवाच्या मंदिरात, कुठल्याही मंदिरात जर तुम्हाला एकापेक्षा जास्त प्रदक्षिणा करायचं असेल, तर प्रत्येक प्रदक्षिणानंतर एक क्षण थांबून नमस्कार करून मग पुन्हा दुसरी प्रदक्षिणा करायची असते. मग तुम्ही असं गरागर, गरागर न थांबता तुम्ही 108 ने 1000 जरी प्रदक्षिणा केल्या, तरी तुम्हाला एकच प्रदक्षिणाचं पुण्य लागत असतं.
म्हणून हे काळजीपूर्वक लक्षात ठेवायचं. एक प्रदक्षिणा झाली की आपल्याला एक क्षण थांबायचं आहे. नमस्कार करायचा, पुन्हा प्रदक्षिणा करायची. असं केल्यानंतर तुमची ती दुसरी प्रदक्षिणा होईल. त्याच आपल्या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे लक्षात घ्यायचं, की औदुंबर प्रदक्षिणा करताना आपल्याला एक प्रदक्षिणा झाली की नमस्कार करायचा म्हणजे थांबायचं, एक क्षणभर तरी थांबायचं. तर असं असतं. आता आपल्याला बऱ्याच वेळा सांगतं, की तुम्हाला कुठली बाधा असेल, तर तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा करा. औदुंबर प्रदक्षिणा केल्यानंतर तुमची कुठलीही औदुंबराच्या याच्यामुळे तुम्हाला म्हणजे कुठलीही बाधा असेल, तर तुमची ती निघून जात असते. कारण की औदुंबर वृक्षामध्ये इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा असते, कारण की स्वतः तिथे श्रीपाद वल्लभांचा वास असतो आणि अ, म्हणजे सूक्ष्म रूपात तिथे ते ते काय म्हणतात त्यांचं तेच सूक्ष्म स्वरूपात तिथे ते कायमस्वरूपी बसलेले असतात. म्हणून आपल्याला औदुंबर वृक्षाचं जास्त महत्त्व आहे आणि त्यानंतर आपण बघा प्रदक्षिणा करताना आणखी आपल्याला तो मंत्र पण बोलायचा आहे. म्हणजे आपण त्यांना स्मरून प्रदक्षिणा करायची आहे आणि त्यांनी श्रीपाद श्री वल्लभांनी स्वतः सांगितलेलं आहे, की चित्रा नक्षत्रावर जर कोणी काही संकल्पित कामासाठी म्हणजे तुमच्या काही विशिष्ट कामासाठी, कुठल्याही कामासाठी करू शकतो आपण. तर प्रदक्षिणा केल्या, तर तुमचं ते काम होतं. मग आम्ही बऱ्याच वेळा काय करतो, तुम्हाला प्रेग्नन्सी राहण्यासाठी आता बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये सगळे रिपोर्ट नॉर्मल येतात आणि आपलं काही शारीरिक नसतं तरी आपल्याला प्रेग्नन्सी राहत नाही. अशा वेळेला आम्ही औदुंबर प्रदक्षिणा करायला सांगत असतो. म्हणजे औदुंबर प्रदक्षिणा याच्यासाठी, की तुमची काही शारीरिक, मानसिक, बाधिक कुठलीही बाधा असेल, तर ती निघून जात असते 108 दिवसाच्या प्रदक्षिणेमध्ये किंवा आणखी त्याच्यातून एक महत्त्वाचं म्हणजे शास्त्रीय पण कारण आहे. आपल्या शरीरात एक जे आहेत ना नसा पॉझिटिव्ह करतात. त्यानंतर म्हणजे जे काही आपल्या शरीरात काय म्हणतात त्याला शक्ती मिळण्याचं काम करतात. त्याच्यातून जी ऊर्जा येते ना, तर त्याचं खूप काही आहे. आता त्याचा तुम्हाला स्पेशल व्हिडिओ बनवावा लागेल कारण की ती एवढी मोठी लिस्ट आहे. परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोडक्यात हे सांगते शक्तिवर्धक आहे. म्हणजे त्याच्या याच्याने सानिध्यात शक्ती आहे, ऊर्जा आहे. तर पॉझिटिव्ह ऊर्जा आहे आणि एक चुंबकत्व म्हणून एक काम करत असतं. म्हणजे आपल्याला एक बुद्धीसुद्धा त्याच्यातून मिळत असते. म्हणून जेव्हा जे मुलं शाळेत जातात, त्यांचं जेव्हा अभ्यासात मन लागत नाही किंवा त्यांना परीक्षेत यश प्राप्त करायचं असतं किंवा त्यांना प्रगती करायची असते, तर तेव्हा आपण औदुंबराच्या वृक्षाखाली त्यांना प्रज्ञावर्धक स्तोत्र वाचायला सांगतो. म्हणजे बघा, मी एक टप्प्या-टप्प्याने उदाहरण पण देते आहे. तर कुठल्या याच्यासाठी काय तुम्ही हे व्हिडिओ अगदी काळजीपूर्वक बघा आणि काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐका. म्हणजे तुम्हाला त्या व्हिडिओतून सगळी माहिती मिळेल. ते झालं, की आपण बघा, आता ते झालं. त्यानंतर काही बाधा असली, आता तुम्हाला कुठली पण बाधा असो, तुम्हाला मी सांगतो, की औदुंबर वृक्षाला 108 प्रदक्षिणा करा. असंच आता आमच्या केंद्रामध्ये एक ताई होत्या, त्यांना तर खूप मोठी बाधा होती. असं आता आता कसं असतं बघा, म्हणजे आता मी घरात आहे म्हणून मला बोलायला होत नाही, तरीसुद्धा मी बोलते. स्वामी माफ करा, की त्यांचं असं आहे, त्यांना असं झालं होतं, की प्रेतासारखंच असं एक लागलेलं होतं त्यांना, प्रेतच लागलेलं होतं असं त्यांना. तर त्यांना असंच केंद्रामध्ये आले का म्हणजे त्यांना खूप त्रास व्हायचा. परंतु ते केंद्रात त्यांना कोणीतरी सांगितलं केंद्रात या म्हणून. तर केंद्रात आल्या त्या. केंद्रात आल्यानंतर त्यांनी प्रश्न उत्तर केले. त्यांना फक्त सांगितलं, "तुम्ही औदुंबर प्रदक्षिणा रोज 108 प्रदक्षिणा करा." एक 108 दिवस रोज औदुंबर प्रदक्षिणा करा म्हटलं. मग त्यांनी लगेच सुरू केल्या. स्वामींना सेवा रुजू केली. लगेच ताई म्हणे, "मग मी आजपासूनच करते" म्हणे. म्हटलं, "चालेल, आजपासून करा, नाहीतर आज सेवा रुजू करा, उद्या सकाळपासून या." मग त्यांनी त्या दिवशी सेवा रुजू केली आणि 11 प्रदक्षिणा केल्या पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशीपासून सकाळी येऊन त्या रोज 108 प्रदक्षिणा करत होत्या. त्यांनी 3 महिने 108 प्रदक्षिणा केल्या. तर ते सगळं त्यांचं निघून गेलं. अगदी त्यांचे ना म्हणजे 25-30 दिवसातच ते निघून गेलं सगळं जे काही होतं ते. नाहीतर ते डायरेक्ट असं अंगात वगैरे यायला लागलं होतं. ते असं घुमायला वगैरे लागल्या होत्या. तर असा प्रकार होता. म्हणून सांगायचं तात्पर्य की औदुंबर प्रदक्षिणा म्हणजे जेव्हा करतो आपण तर कुठली बाधा असेल तर ती निघून जात असते. म्हणून आपल्याला वाटतंय का? मला काही असं वाटतंय की कसं की आपल्याला असं होतंय, आपल्याला तसं होतंय, आपल्याला काही आहे का? असं आपल्याला कधी-कधी आपल्याला जाणवतं ना, आपल्याला काही वाटतंय का? सरळ आपण औदुंबर प्रदक्षिणा करायला सुरुवात करायची. आता हे झालं औदुंबर प्रदक्षिणा. पण औदुंबर प्रदक्षिणा करायच्या कशा? कसं असतं आता ह्या औदुंबर प्रदक्षिणा करायच्या कशा? बरोबर आहे. कारण की प्रदक्षिणा करायला तर मी सांगते, परंतु त्या करायच्या कशा? औदुंबर प्रदक्षिणा ह्या शांतपणे करायच्या असतात. असं नाही की तुम्ही गेले
प्रदक्षिणा करायला, "बाई मला आज वेळ आहे खूप म्हणजे कमी वेळ आहे." मग मी गेले भरभर, भरभर, भरभर प्रदक्षिणा पटापट, पटापट, पटापट प्रदक्षिणा करेल असं करून चालत नाही. औदुंबर प्रदक्षिणा सावकाश करायच्या म्हणजे आपण जसं चालतो व्यवस्थित शांततेत चालतो ना, अशाच पद्धतीने प्रदक्षिणा करायच्या. नाहीतर लांब-लांब पाऊल टाकून भरभर, भरभर अशा प्रदक्षिणा करून तुम्हाला हे होत नाही. कारण की गोष्ट अशी आहे सॉरी गुरुचरित्र ग्रंथामध्ये दिलेल्या औदुंबर प्रदक्षिणेचं महत्त्व दिले. त्यांनी काय सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये, की औदुंबर प्रदक्षिणा अशा करायची 9व्या महिन्यात गरोदर महिला कशी चालते, म्हणजे ती किती स्पीडने चालू शकते, हळू-हळूच चालते ना, तर त्याच लेव्हलने त्याच म्हणजे गतीने आपण प्रदक्षिणा करायच्या आहेत आणि आपला प्रदक्षिणेचं एक-एक पावलाने आपलं महापातक नाश होत सॉरी महापातक नाही, आपल्या एक-एक प्रदक्षिणाने आपलं एक-एक पाप नष्ट होत असतं. आपल्या एक-एक पावलाने आपलं एक-एक पाप नष्ट होत असतं. म्हणून आपण तसं करायचं. आता तुम्ही विचार करा, जर एक-एक पावलाने तुमचं एक-एक पाप नष्ट होत असेल आणि तुम्ही जर तिथं 3 पाऊल पडणार, तिथं तुम्ही एकच पाऊल टाकलं, तर तुमचं त्याच्यातून विचार करा तुमचं नुकसान किती होतं. म्हणून आपण औदुंबर प्रदक्षिणा करताना असाच वेळ बघायचा आहे, की आपल्याला निवांत वेळ कधी असतो, त्यावेळेला आपण प्रदक्षिणा करायचं. फक्त 12 ते 12:30 प्रदक्षिणा करायच्या नाही औदुंबराला. बाकी दिवसभरात तुम्ही कधी पण करू शकता. आणि आरती जेव्हा केंद्रात आरती चालू असते तेव्हा करायचा नाही. तुम्ही एखाद्या मंदिरात जर तुम्ही जात असाल, औदुंबराचे झाड असेल आणि एखादं मंदिर असेल, तिथं प्रदक्षिणा करत असेल, तर तिथं सुद्धा तुम्ही त्या मंदिरात जर आरती चालू असेल, तर आरती असताना प्रदक्षिणा करायची नसते. एवढं फक्त नियम पाळायचे त्याला आणि बाकी काही हे नाही, वेळेचं काही बंधन नाही आणि शांतपणे आपण प्रदक्षिणा करायच्या. आता हे 11 प्रदक्षिणा करताना आपल्याला माहिती आहे 11 पर्यंत तर 108 प्रदक्षिणा करायच्या असेल, तर कसं करायचं? जपमाळेचा एक मणी ओढायचा. एक प्रदक्षिणा झाली का एक मणी ओढायचा. परत दुसरी प्रदक्षिणा करायची. दुसरी प्रदक्षिणा झाली का परत नमस्कार करायचा, एक मणी ओढायचा. परत तिसरी प्रदक्षिणा करायची, नमस्कार करायचा, तिसरा मणी ओढायचा. जेव्हा प्रदक्षिणा तुमची पूर्ण होती ना, त्यावेळेला एक मणी मागे ओढायचा. असं करत-करत आपल्याला 108 प्रदक्षिणा करायच्या आहे. म्हणजे ह्या 108 प्रदक्षिणाने तुम्ही जर 3 महिने 108 प्रदक्षिणा केल्या, 108 दिवस जर 108 प्रदक्षिणा केल्या, 3 महिन्याने 108 दिवस 108 प्रदक्षिणा केल्या, तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची बाधा असेल, कोणालाही असेल, तुम्ही इव्हन कोणालाही सांगा. हे तुम्ही डायरेक्ट तोंडी सुद्धा सांगू शकतात. काही वाटत असलं आपल्याला किंवा कोणाला वाटत असेल, मला काही असं बाहेरचा प्रकार झालाय, मला काय हे झालंय, मला काय ते झालंय ना, त्यांना तुम्ही सुद्धा डायरेक्ट सांगा, औदुंबर प्रदक्षिणा करत जा. 108 दिवस औदुंबर प्रदक्षिणा कर असं. तर हा सगळ्या प्रकारचा कुठल्याही प्रकारची वाईट बाधा असेल तर ती निघून जात असते. तर इतके औदुंबराचं महत्त्व आहे, औदुंबर वृक्षाचं महत्त्व आहे, त्याच्या फळाचं सुद्धा महत्त्व आहे, त्याच्या पानांचं महत्त्व आहे, त्याच्या एकूण एक गोष्टीचं महत्त्व आहे. एक मुळाचं आहे, बुंध्याचं आहे, फांदीचं आहे, त्या खोडाचं आहे. त्याच्या प्रत्येक चं खूप महत्त्व आहे आणि खूप कामाची वनस्पती आहे ती. तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा कशा करायच्या आणि का. आता हे पुन्हा तुम्हाला सांगते, की चित्रा नक्षत्रावर जर आपण औदुंबर प्रदक्षिणा करायला सुरुवात केली, तर जे काही आपला संकल्प असेल, जे काही आपलं काम असेल, तर ते अवश्य होत असतं. फक्त त्याला 40 किंवा 108 दिवसाचा संकल्प करायचा. संकल्प करताना आपण यथाकालीन बोलायचं, कारण की आपले काही पिरियड्समध्ये किंवा कुठे जाणं-येणं आहे, त्यामुळे आपले दिवस जर गेले, तर आपला संकल्प अधुरा राहत नाही. म्हणून आपण ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे आणि आपण नक्की ह्या सेवेचा अनुभव घ्या. म्हणजे तुम्हाला असं वाटेल, की खरंच ताईंनी बरोबर माहिती दिली आणि तुम्हाला हे पण सांगते, की आपल्या व्हिडिओमध्ये अगदी बरोबरच माहिती असते. चुकीच्या किंवा इकडं-तिकडे हे नसतं घेतलेलं. ह्या आपल्या सगळ्या अनुभवाच्या असतात आणि अनुभवाच्या असून सुद्धा हे सगळं प्रश्न उत्तराच्या माध्यमातून आपण माहिती देत असतो. आणखी एक आपल्याला खुशखबर सांगायची आहे. बरेच मला हे येत आहे, कमेंट येत आहे अधून-मधून, की ताई प्रश्न-उत्तरं लाईव्ह प्रश्न-उत्तरं घ्या म्हणून. तर खरोखर सॉरी, मी खूप दिवसापासून प्रश्न-उत्तर बंद झाले होते लाईव्ह, कारण की लाईव्ह प्रश्न-उत्तर हे केंद्रातच घ्यावे लागतात. म्हणजे लाईव्ह असो का कोणते असो, प्रश्न-उत्तर हे केंद्रातच घ्यावे लागतात आणि थोडं केंद्राचं काम चालू होतं. त्यानंतर आजूबाजू थोडंसं या गोष्टी होत्या. तर आपण संक्रांत झाली, की आपण लाईव्ह प्रश्न-उत्तर सुरू करणार आहोत. कारण की संक्रांतीच्या पण पिरियडमध्ये आमच्याकडे खूप धूम असते. तर त्यावेळेस जरी मी
हे करेल ना, तर तिथे आवाजामुळे काहीच ऐकायला येत नाही आणि तिथं ह्याच कारणामुळे प्रश्न उत्तर आपले थोडे बंद झाले होते, की तिथं छोटे-छोटे मुलं आजूबाजूचे खेळायला येत होते आणि त्यामुळे काय व्हायचं, त्यांचा आवाज खूप यायचा आणि मग आपलं डिस्टर्ब व्हायचे प्रश्न उत्तराला. म्हणून ते थोडंसं दूर पडलं होतं, मागे पडलं होतं. परंतु आता आपण त्याचं नियोजन केलं आहे. त्यामुळे आपण आता संक्रांत झाली, की लाईव्ह प्रश्न उत्तर होणार आहे आपले. ही आपली बातमी सर्वांना तुम्ही सांगा, कारण की खूप जणांना प्रश्न उत्तर करायचे आहे आणि खरोखर मला तर माफी मागावी लागणार आहे, कारण की खूप दिवसापासून काही-काही जणांचे प्रश्न अडलेले आणि ते खूप आशेवर बसलेले आहे, की ताई प्रश्न उत्तर आणि फोनवर प्रश्न उत्तर आपले होत नाही. कारण की काही-काही गोष्टी अशा असतात, की तुम्हाला केंद्रातच यावं लागतं. आता एका ताईने मला सांगितलं, "ताई मुलगा होण्यासाठी मला सेवा द्या." पण मुलगा होण्यासाठी आपण फोनवर सेवा देऊ शकत नाही किंवा संतती होण्यासाठी सेवा द्या. तर ह्या गोष्टी आहे ना, ह्या गोष्टीसाठी समोरच यावं लागतं. ती काय अशी छोटीशी हे असलं, की तुम्हाला हे सांगतात तसं नाही. त्यासाठी मला तुमची कुंडली बघावी लागते, तुमचे देव चेक करावे लागतात. म्हणजे तुमची दोघांची कुंडली लागते मला म्हणजे पती-पत्नीची कुंडली लागते, देव चेक करावे लागतात. भरपूर गोष्टी आहेत त्याच्या अगोदरच्या म्हणून समोर लागतात त्यावेळेला. असे काही-काही गोष्टी आहे, मोठे-मोठे जे प्रश्न असतात त्याला समोरच लागतात. त्यामुळे तशा गोष्टी असेल तर त्या आपण तसं सहकार्य करायचं आणि आपल्या प्रश्न उत्तरं करायचे. तर असं आपण पुन्हा एकदा सांगते, की आपले खुशखबर सांगते, की आपले लाईव्ह प्रश्न उत्तर पुन्हा सुरू होणार आहे. एक संक्रांत झाली, की आपली ती सेवा सुरू होईल. तर असं आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.